नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निर्दयी सीतारामन या ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी नवीन अर्थसंकल्प सादर केला आणि सलग 8वा का काहीतरी त्यांचा तो अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काय आहे, काही नाही. असलेली महागाई कमी करण्यासाठी काय योजना केलेली आहे, काहीही नाही. शिक्षण आणि आरोग्य हे जास्त सुलभ, जास्त परवडणारं हे व्हावं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी त्या संपूर्ण अनर्थसंकल्पात काय आहे तर काही नाही. काय संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये होतं तर खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर फक्त ते 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स लागणार नाही असं सांगितलंय. आता त्यातली वस्तुस्थिती अशी आहे की 12,80,000 रुपयापर्यंत जर उत्पन्न असेल आणि त्या वेगवेगळ्या बचतीच्या ज्या एटीसी, एटीडी वगैरे या ज्या योजना आहेत, म्हणजे सेव्हिंग्सच्या ज्या योजना आहेत, टॅक्स सेव्हिंग्सच्या, त्याचं जर का डिडक्शन्स कन्सिडर केलं तर 12,80 पर्यंत तेवढं जर पूर्ण सेव्हिंग्स असलं तर टॅक्स लागणार नाही असं त्याचा खरा अर्थ आहे. 12,81 असेल टॅक्सेबल उत्पन्न तर पूर्वीसारखंच सगळे त्याच्यामध्ये टॅक्स लागणार आहे. आता मुळामध्ये याच्यामध्ये लक्षात घेण्यासाठी सारखी गोष्ट अशी आहे की भारताचं पर हेड कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न भारतातल्या नागरिकांचं हे $2,500 आसपास आहे महिन्याला. म्हणजे साधारण $2,500 उत्पन्न जर असेल तर याचा अर्थ काय होतो की $2,500 याचा अर्थ एखाद्या वर्षाचं उत्पन्न हे साधारणतः 2 लाख रुपये हे जर असेल, हे प्रत्येकी दरडोई उत्पन्न आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे दरडोई उत्पन्न काढताना याच्यामध्ये अंबानींचे काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न, अदानींचं काही लाख कोटींचं लोकांचे ओरबाडलेल्या पैशातलं उत्पन्न असं त्यात ऍड होतं आणि मग ते ऍव्हरेज सगळं निघतं. पण याचा अर्थ असा होतो की दरडोई उत्पन्नाच्या 6 पट उत्पन्न जर असेल, 6 पट, तर तुम्ही टॅक्स पेअर आहात. त्याच्या पुढे जर उत्पन्न असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स पेअर लागेल. आता अशी परिस्थिती जर असेल तर मला सांगा की मग त्या 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्या माणसाला या देशामध्ये आपण मिडल क्लास म्हणायचं का? म्हणजे देशातल्या सर्वसाधारण माणसाच्या दरडोई उत्पन्नाच्या 6 पट उत्पन्न असलेला मनुष्य हा मध्यमवर्गीय आहे असं म्हणू शकतो का? तर असं म्हणूच शकत नाही. ज्याचं महिन्याचंच उत्पन्न साधारणतः जर का या हिशोबाने जर काढलं, वर्षाचं 2 लाख रुपये हे जे सरकार म्हणतंय, म्हणजे महिन्याचं उत्पन्न 18,000 रुपये, हे म्हणजे करमुक्त असतील. 12 लाखाच्या खालचे सगळेच करमुक्त असतील. 12च्या वर असतील तर त्यांना याच्यामध्ये टॅक्स लागणार आहे. आता आपण ज्याला मिडल क्लास म्हणतो, हा मिडल क्लास काय करतो? तर हा संपूर्ण मिडल क्लास, संपूर्ण लोअर मिडल क्लास आणि संपूर्ण बिलो पॉवर्टीचा क्लास हा जीएसटी पे करतो. हा सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतो दात घासाला, त्या टूथब्रशवर त्यांनी जीएसटी भरलेला असतो, टूथपेस्टवरती त्यांनी जीएसटी भरलेला असतो. त्यानंतर दिवसभरामध्ये शेवटपर्यंत वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर, मुलाबाळांच्या वह्या पुस्तकांवर, पेन्सिलीवर, पेनावर, सगळ्या गोष्टींवर तो जीएसटी भरत असतो. आई वडील वृद्ध असतील तर काहीतरी डायबिटीसच्या गोळ्या आणल्या त्याच्यावर त्यांनी जीएसटी भरलेला असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जीएसटी भरलेला असतो. आणि त्याला काय रिलीफ आहे? जीएसटी मध्ये काही रिलीफ केलाय का? त्या जीएसटी मधल्या ज्या काही 6-7 वेगवेगळ्या टॅक्सच्या स्लॅब्स आहेत, म्हणजे 0% 0.25% पासून हिऱ्यावरती 0.25% टॅक्स आहे. शिस्पेन्सिल किंवा स्केल, कंपास बॉक्स याच्यावरती 18% जीएसटी आहे. वह्या पुस्तकांवरती 12% जीएसटी आहे. तर हे सगळं जर कन्सिडर केलं, जो या देशातला मेजॉरिटी वर्ग भरतो, आणि यातली महत्वाची आकडेवारी हीच आहे की या संपूर्ण देशामध्ये, भारतामध्ये असलेल्या 140 कोटी लोकांपैकी 7 कोटी लोक इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतात. 7 कोटी. या 7 कोटी मधले 4,80,00,000 लोक हे नील रिटर्न भरतात, म्हणजे टॅक्सेबल इन्कम नाही असं रिटर्न ते दाखल करत असतात. याचा अर्थ फक्त 2,20,00,000 लोक हे इन्कम टॅक्स भरत असतात. आता या 2,20,00,000 मध्ये 12 लाखचं उत्पन्न असणारे किती आहेत? आणि तेवढ्याच लोकांना याच्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे. आणि तेवढ्याच लोकांना रिलीफ मिळालेले असून सुद्धा संपूर्ण लो आयक्यू बुलडोजर असलेला निर्बुद्ध भक्त संप्रदाय ऑर्गॅझम आल्यासारखा चित्कारतोय आणि ऑर्गॅझम आल्यासारखा सगळीकडे ओरडतोय. माध्यम सुद्धा या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतायत की मुळात हे 12 लाख रुपयाचं उत्पन्न असणारी या देशामध्ये लोक किती,
तर हे जे 2 कोटी लोक आहेत, 2,20,00,000 लोक, याच्या व्यतिरिक्त 138 कोटी लोकसंख्या या देशामधली आहे, अशी आहे जी इन्कम टॅक्स भरत नाही. पण ती 138 कोटी लोकसंख्या रोज जीएसटी भरते. आणि या जीएसटीमुळे अत्यंत हैराण झालेली आहेत ही सगळी लोक, ज्या गोष्टींवरती कधीही जीएसटी नव्हता. अगदी दुधापासून, दह्यापासून, लोण्यापासून, ताकापासून, अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, फळफळावळ असेल, कशावरही कधीही जीएसटी नव्हता. तो जीएसटी आता आलाय. आता लिपस्टिक वरती 5% जीएसटी आहे आणि महिलांना आरोग्यासाठी अत्यंत अत्यावश्यक असलेल्या सॅनिटरी पॅड्स वरती मात्र 28% जीएसटी. त्यामुळे सरकारची प्राधान्यक्रम जो आहे तो कॉस्मेटिक आहे, त्याच्यातली प्रायोरिटी अत्यंत चुकीची आहे. या सगळ्या जीएसटीच्या संदर्भामध्ये सरकारने या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाला कणभर दिलासा या संपूर्ण अर्थसंकल्पात दिलेला नाही. आता जगाची तुलना म्हणजे हा जो इकॉनॉमिक सर्व्हे भारत सरकारने 3 दिवसापूर्वी सादर केला 31 जानेवारीला, त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पहिली 10 पानं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगात काय चाललेलं आहे, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत काय आहे, जर्मनीमध्ये कशा अडचणी आहेत, नंतर इंग्लंडमध्ये काय परिस्थिती आहे, उरलेल्या संपूर्ण युरोपमध्ये कशी परिस्थिती हलाखीची निर्माण झालेली आहे, वगैरे वगैरे. हे जगाचं सगळं सांगितलं. तुम्हाला जग चालवायचं नाहीये. जरी विश्वगुरू होण्याची किती इच्छा असली तरी ती जबाबदारी काय तुमच्यावर नाही. तुमच्यावरती फक्त भारत ही चालवण्याची जबाबदारी आहे, हे त्या अमानवी माणसाला कळतच नाही. याच्या पुढे मी नॉन बायोलॉजिकलच्या ऐवजी अमानवी असा शब्द वापरणार आहे. तर या अमानवी प्रधानाला हा देश चालवण्याची जबाबदारी आहे. तर पहिली 10 पानं अर्थसंकल्पाची जगात काय घडतंय असं आहे. त्यानंतरची 10 पानं ही या इकॉनॉमिक सर्व्हेतली की भारताने आता काय काय करायला हवं असं त्यात लिहिलेलं आहे. याचाच अर्थ ही नंतरची जी 10 पानं आहेत इकॉनॉमिक सर्व्हे मधली, ही सरकारचं अपयश सांगणारी आहेत गेल्या 10 वर्षातलं संपूर्ण अपयश. म्हणजे काय काय करायला हवं हे आता म्हणताय, याचा अर्थ हे सर्व नाही केलं गेल्या 10 वर्षात. हा त्याचा क्लिअर कट अर्थ होतोय. आता जगाची तुम्ही पहिल्या 10 पानांमध्ये जेव्हा तुलना करता तेव्हा हे मला मुद्दाम सांगायचं आहे की इंग्लंडमध्ये सुद्धा, रुपयात जर कन्वर्ट केलं पाऊंडचं, तर इंग्लंडमध्ये सुद्धा 12 लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या वरच्या लोकांना इन्कम टॅक्स आहे इंग्लंडमध्ये सुद्धा. पण इंग्लंडमधलं दरडोई उत्पन्न हे 43 लाख आहे. दरडोई उत्पन्न हे 43 लाख आहे आणि तेव्हा त्यांनी 12 लाख रुपयाच्या लोकांना इन्कम टॅक्स लावलाय. भारतामधलं दरडोई उत्पन्न सरकार म्हणतं 2 लाख आहे. आणि म्हणून या गोष्टी काय आहेत हे समजून घ्यायला हवं. 1991 साली मनमोहन सिंगांनी आर्थिक उदारीकरणाला सुरुवात केली, त्यावेळेला टॅक्सेबल इन्कम हे दरडोई उत्पन्नाच्या 3 पट होतं. आता ते 6 पट केलेलं आहे. आणि याचा अर्थ 12 लाख रुपयाचं उत्पन्न असलेल्या लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स देणं परवडत नाही, हा त्याचा अर्थ होतोय त्याच्यातला. त्यांना सुद्धा परवडत नाही, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय. त्या शाळांच्या फिया इतक्या झालेल्या आहेत मुलांच्या, वर्षाला लाख लाख, 2-2 लाख, 4-4 लाख रुपये फिया शाळांमध्ये घेतल्या जातात. इतकं शिक्षणाचं बाजारीकरण करून टाकलेलं आहे. म्हणजे हा 47 सालचा स्वतंत्र झालेला, त्यावेळी अत्यंत गरीब असलेला देश त्यावेळेला लोकांना मोफत शिक्षण देत होता. IIT, IIM इथं सुद्धा मोफत शिक्षण मिळत होतं. स्कॉलरशिप्स होत्या, फेलोशिप्स होत्या आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं असा प्रयत्न गरीब देश करत होता. आणि आता हा दिवटा अमानवी पंतप्रधान म्हणतो 5वं जगातली अर्थव्यवस्था बनलेलो आहे आणि आता भारतातलं शिक्षण जगात सर्वात महाग आहे. अख्ख्या जगातलं सर्वात महाग शिक्षण कुठे असेल तर ते भारतात झालेलं आहे. ही त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे. आणि याच्यात दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, हे सगळं तर वेळेपणा केलाच जो काही टॅक्स त्याच्यातला करायचा. तर यॉट्स ज्या असतात, म्हणजे आपण बघतो ना समुद्रावरती मोठमोठ्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या लॉन्च, म्हणजे त्याला लॉन्च म्हणणं खरं चुकीचं आहे, यॉट्सच हा त्याचा शब्द आहे. आणि त्यातल्या काही डिझेल इंजिनच्या असतात, काही बॅटरी ऑपरेटेड असतात, काही शिडाचं हे असलेल्या असतात. तर या यॉट्स
या ज्या लक्झरी म्हटल्या जातात, ज्याच्यामध्ये अतिश्रीमंत लोक समुद्रामध्ये फिरतात वगैरे वगैरे, या यॉट्सचं वरचा जी इम्पोर्ट ड्युटी आहे, कारण ते काही भारतात बनत नाही, तर याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी सरकारने कमी केली. 35 लाख रुपयापेक्षा जास्त किंमत असलेल्या इम्पोर्टेड गाड्यांची इम्पोर्ट ड्युटी सरकारने कमी केली. 35 लाखापेक्षा महाग असलेल्या इम्पोर्टेड गाड्यांची इम्पोर्ट ड्युटी कमी केली. आणि या निर्दयी सीतारामन अनर्थसंकल्प सादर करत असताना त्या अर्थमंत्री असं म्हटल्या की या सवलती दिल्यामुळे, म्हणजे यॉट्सच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये सवलत दिली, 35 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या इम्पोर्टेड गाड्यांच्या ड्युटीमध्ये सवलत दिली, यामुळे सरकारला 1 लाख कोटी रुपयांची तूट येणार आहे. भारत सरकारला, म्हणजे या सगळ्याच मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे खरं तर, की भारत सरकार शिक्षणावरती खर्च करत आहे 1,20,000 कोटी संपूर्ण देशात, आणि ग्रामीण विकासावरती सरकार खर्च करतं 2 लाख कोटी. मग हे यांना इम्पोर्टेड गाड्यांना आणि यॉट्सला सवलत देण्याऐवजी ते 1 लाख कोटी रुपये जर का ग्रामीण विकासासाठी वापरले असते, ते 1 लाख कोटी रुपये जर का शिक्षणासाठी वापरले असते, तर हा देश अधिक शिक्षित झाला असता, अधिक तो सक्षम बनला असता. पण ते करण्याऐवजी श्रीमंतांना या निर्दयी सीतारामननी सगळी याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. आता हे सगळं करताना म्हणजे एक लक्षात घेण्याचा फॅक्टर हा आहे की सरकारचं असं म्हणणं आहे की यांना ज्या वेळेला सवलत आपण देऊ, म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉर्पोरेट टॅक्समध्ये प्रचंड मोठी सवलत 2019 पासून दिली, आणि त्या 2019 पासून दिलेल्या कॉर्पोरेट टॅक्समधल्या सवलतीमुळे 3 लाख कोटी रुपये 3 लाख कोटी रुपयाचं सरकारचं उत्पन्न कमी झालं. 3 लाख कोटी रुपयाचं. याच्या व्यतिरिक्त 59 उद्योगांना देशभरातल्या 12,60,000 कोटी रुपये इतकं त्यांचं कर्ज राईट ऑफ केलं गेलं. 12,60,000 कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ केलं गेलं. 3 लाख कोटी रुपये कॉर्पोरेटना बेनिफिट देण्यात आला. याच्यावरती सरकारचं असं म्हणणं, श्रीमंतांना हा सगळा बेनिफिट दिला तर ते नवीन इन्व्हेस्टमेंट करतील, तर ते नवीन लोकांना रोजगार निर्माण करतील. वास्तव काय आहे? गेल्या 15 वर्षामध्ये या कॉर्पोरेट इंडस्ट्रीचा प्रॉफिट हायेस्ट लेवलला आता आहे. सगळ्या कॉर्पोरेट्सचा प्रॉफिट हायेस्ट लेवलला या 15 वर्षामध्ये आता या वेळेला झालेला आहे. पण त्यांनी रिइन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे मिळाल्या प्रॉफिटची? काहीही नाही. त्यांनी नवीन रोजगार किती जणांना निर्माण करून दिला? काहीही नाही. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी सरकार असं म्हणतं, श्रीमंतांना सवलत दिली तर ते काहीतरी रोजगार निर्माण करतील, ते काहीतरी गुंतवणूक करतील, पण हे होत नाही असं दिसतंय. श्रीमंत खरंच काय असतात या मिळालेल्या सवलतींमधून? मुळामध्ये श्रीमंत सर्वात कमी जीएसटी भरतात. आता जीएसटी कोणाकडून किती भरला जातो ही तर आकडेवारी देणं सरकारने बंद करून टाकलं, पण ती आली होती. जवळजवळ 63% जास्त जीएसटी हा मध्यमवर्गीय आणि गरीब भरतात एकूण जीएसटीच्या. श्रीमंत लोक त्यांचं अन्नधान्य सुद्धा इम्पोर्ट करतात. त्यांना लागणारा कपडा लत्ता ते इम्पोर्ट करतात. त्यांच्या आरोग्याच्या सुविधा ते फॉरेनमध्ये जाऊन घेतात. त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणं ते इंग्लंडमध्ये करतात, अमेरिकेत करतात, जर्मनीत करतात, ऑस्ट्रेलियात करतात, चीनमध्ये सुद्धा करतात. त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च, या सगळ्या गोष्टी सुट्ट्या मनवाला, हे जे अत्यंत करोडपतीच्या वरची लोक आहेत, ही सुट्ट्या मनवाला काय गंगापूर धरणावर जातात का? माळशेजच्या घाटामध्ये जातात का? महाबळेश्वर आणि माथेरानला जातात? यांच्या हॉलिडेजसाठी सुद्धा हे परदेशात जातात. हे बँकॉकला जातात, हे सिंगापूरला जातात, या ठिकाणी जाऊन त्यांचे ते हॉलिडे करतात. हा भाजपचा बावनकुळे हा सुद्धा त्या याच्यामध्ये आपण बघितला होता ना, त्याचे व्हिडिओ आले होते कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळतानाचे. यांच्या सुट्ट्या हे परदेशामध्ये जाऊन मनवतात. इथली वाहनं ते विकत घेतात का? नाही. यांची वाहनं सुद्धा इम्पोर्टेड असतात. मग ते लँड क्रुझर विकत घेतात, ते BMW विकत घेतात, या सगळ्या इम्पोर्टेड गाड्या ते वापरतात. म्हणजे इथल्या देशामधल्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे श्रीमंत खर्चच करत नाहीत. यांचा साबण आणि यांची कॉस्मेटिक्स सुद्धा इम्पोर्टेड असतात, यांचे परफ्युम्स इम्पोर्टेड असतात. प्रत्येक गोष्ट या श्रीमंतांची इम्पोर्टेड असते. हा जो उरलेला वर्ग आहे 138 कोटी लोकसंख्या असलेला, हा 138 कोटी लोकसंख्या असलेला वर्ग हा ग्लुकोजच्या 5 रुपयाच्या बिस्किटाच्या पुड्यापासून
ते तो विकत घेत असलेल्या वाहनापर्यंत तो जीएसटी भरत असतो. आणि त्याला काय सवलत दिली? आणि ही श्रीमंतांची धन करायची आणि असं खोटं सांगायचं की त्यांच्यामुळे रोजगार निर्माण होईल. ते रोजगार निर्माण करणं त्यांनी बंद करून टाकले. रिइन्व्हेस्टमेंट या देशामध्ये होत नाहीये आणि हे पण सरकारचेच खरं तर याच्यातल्या आकडेवारी आहे. आता हे कॉर्पोरेट टॅक्सला बेनिफिट देत असताना 3,00,000 कोटी रुपयाचा किंवा 12.5 लाख कोटीच्या आसपासचं 12,60,000 कोटीचं लोन राईट ऑफ करत असताना त्यांच्यावर काही कंडिशन घातली होती का? हे कंडिशनल राईट ऑफ होतं का की हे आम्ही राईट ऑफ करतो पण तुम्हाला किमान इतका रोजगार निर्माण करायला लागेल, तुम्हाला किमान इतकी गुंतवणूक करायला लागेल. म्हणजे दिवाळा जाहीर केलेला अनिल अंबानी, त्यांनी बँक्रप्सी सॉल्व्हन्सी जाहीर केली. तो अनिल अंबानी आता 10,000 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट टाकतो. कुठून टाकतो? कुठून आणले 10,000 रुपये? तू तर दिवाळा जाहीर केलं ना पैसे नाही म्हणून, कर्ज बुडवण्यासाठी, आणि कर्ज माफ करून झालं. आता कर्ज माफ केल्यानंतर तू 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करायला निघाला. हा दरोडा आहे. या देशातल्या सर्वसामान्य गरीब माणसाच्या बँकांमधल्या सेव्हिंग्ज वरती घातलेला दरोडा आहे हा. आणि याच्याबद्दल सरकार काही म्हणतंय का? तर काहीही म्हणत नाही. आता याचा दुसरा भाग जिओग्राफिकल आपण भारताचा जर विचार केला तर हा जो गायपट्टा आहे, म्हणजे मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, हा जो सगळं बिहार असेल, या राज्यांचा जो जीडीपी आहे तो नेपाळपेक्षा कमी आहे. तो श्रीलंकेपेक्षा ज्यांचा जीडीपी कमी आहे. आणि या जीडीपी मध्ये सर्वात जास्त योगदान असणारी या देशामधली महाराष्ट्रापासून संपूर्ण दक्षिण भारत याचं सर्वात जास्त योगदान आहे. आणि यांना काय बेनिफिट मिळाला या संपूर्ण अर्थसंकल्पात? काहीही नाही. आज बेरोजगारीचं प्रमाण इतकं भयंकर झालेलं आहे. अगदी मी जसं मगाशी म्हटलं की महिन्याला लाख रुपये उत्पन्न कमावणारा एखादा माणूस असेल आणि त्याची पत्नी सुद्धा समजा महिन्याला 70-80 हजार रुपये कमवत असेल आणि दोघांचं मिळून 20 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न असेल, तरीही लाखो रुपये खर्च करून त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण दिलेलं आहे. आणि शिक्षण देऊन ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन ती मुलं आज बेरोजगार आहेत. IITची आकडेवारी आता मध्यंतरी आली होती. म्हणजे IITतल्या मुलांना, IIM मधून पास होणाऱ्या मुलांना आज टॅक्सेबल इन्कम मिळावं इतकी सुद्धा नोकरी मिळत नाहीये. आणि आता कुठल्या मुंबई IITचाच माझ्या मते आकडेवारी आली होती, 34% IIT ग्रॅज्युएट्सला तर नोकरीच नाही मिळाली. 34%. ज्या IITचा डंका जगात वाजत होता, ही तिथली शिक्षणाची अवस्था केलेली आहे. आणि या IIT आणि IIMचे नादान झालेले, सरकारचे लाचार असलेले पदाधिकारी आणि प्राध्यापक आणि प्रिन्सिपल आणि डायरेक्टर, कोड मला एक्झॅक्टली लक्षात नाही आता, ते असं म्हणतात की माझा आजार गोमूत्र प्यायल्यामुळे बरा झाला. ही बिंडोकांची फौज आता IIT मधून आणणार आहे का? गोमूत्र पिल्यामुळे आजार बरा झाला? हा जो सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या बाबीमधून हा सगळा अनर्थ संकल्प आणलेला आहे. आज पुन्हा चेतावणी देऊन ठेवतो. माझ्या या अर्थसंकल्पाबद्दलच्या व्हिडिओजमध्ये अनेक जण खालती फालतू कॉमेंट करत असतात. भक्त संप्रदायातले अतिशय निर्बुद्ध, त्या अमानवी माणसाचंच नाव असलेला एक टिनपाट आहे कोणतरी, तोही कॉमेंट करत असतो. मी मुद्दाम त्या सगळ्या गोष्टींवरती काही रिस्पॉन्ड करत नाही. याचं कारण मला हे कळतं की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नसते. या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना सत्य समजायला पाहिजे आणि या सगळ्या नागड्या सैतानांना शर्मिंदा केलं पाहिजे. हे मला समजतं आणि मी ते करत राहणार. पण या उरलेल्या 138 कोटी लोकांमधले जे सॅनिटी मेंदूची बाळगून आहेत, त्यांना मला हे सांगणं आहे की अतिशय भयंकर काळ हा आपल्या समोर येणार आहे. आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे. फक्त हे करत असताना हे सतत लक्षात ठेवायचं की या देशाच्या अर्थव्यवस्थेचं, या देशातल्या सामाजिक आरोग्य व्यवस्थेचं म्हणजे बर्बादी हा अमानवी पंतप्रधान आणि ही निर्दयी अर्थमंत्री ही या देशावरती आणू पाहते. कारण त्यांच्या पाठीमागची जी विचारसरणी आहे नागपुरातली, ही या देशामध्ये लोकांना आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आणि गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न करते. याचा कसा प्रतिकार करायचा हे आपण आपापल्या पद्धतीने ठरवायचंय. यांच्या घरात घुसून यांना जाब विचारावा लागेल. अशी वेळ हे आणणार, 100% आणणार, यात काहीही शंका नाही. हे कॉमेंट करणाऱ्यांच्याही घरात घुसून जाब विचारावा लागेल.
की आम्ही इतकं जागं करण्याचा प्रयत्न करत होतो, तुम्ही बेछुटासारखे कॉमेंट करत होतात त्या सगळ्या गोष्टींवरती. यांनाही जाब विचारण्याची वेळ येणार. हा जाब विचारायला तुम्ही तयार राहणार का? हे सत्वाची परीक्षा आहे ही आपल्या सर्वांची. ही आपण द्यायलाच हवी आणि आपण देऊ. हा आजच्या या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि जितक्यांना ही लिंक शेअर कराल त्या सर्वांना इजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही हे सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे सातत्याने करत राहू. धन्यवाद.